काही वर्ष जुन्या किंवा प्राचीन मंदिरामध्ये वातावरण कसं वेगळंच असतं ना. एक वेगळीच विलक्षण ऊर्जा आपल्याला त्या मंदिर परिसरात त्या गाभाऱ्यात जाणवते. तिथल्या मूर्तींच्या देवांच्या मुखावर सुद्धा असाधारण असं तेज आपल्याला जाणवतं. नवीन एखाद्या वास्तूमध्ये मंदिरामध्ये त्या प्रकारची चेतना, त्या प्रकारची ऊर्जा जागृत होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो ना. मग ते घर असो किंवा मंदिर, ज्यावेळी तिथे येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा सात्विक भाव प्रकट होतो, एखाद्या मंदिरामध्ये आरती पूजा त्याचं पावित्र्य हे सगळं राखलं जातं, त्यावेळीच तिथे ह्या प्रकारची ऊर्जा निर्माण होणं शक्य असतं. आपल्या घरात देव्हारा असतो. आपल्या गावात शहरांमध्ये अनेक ठिकाणी अगदी गल्लोगल्ली रस्तोरस्ती गणेश मंदिरं झालेत, विठ्ठल मंदिरं झालेली आहेत, देवींची देवळं आहेत. तरी सुद्धा आपलं मन ओढ घेत असतं एखाद्या प्रख्यात देवस्थानाकडे. देवाचं वास्तव्य जळीस्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आहे. अगदी पंचमहाभूतातून सुद्धा देव आपल्याला त्याचं अस्तित्व जाणीव करून देत असतो. गेल्या काही वर्षात शहरांमध्ये तर अगदी प्रति बालाजी, प्रति शिर्डी, प्रति वैष्णव माता, प्रति पंढरपूर, प्रति जगन्नाथपुरी अशी देवळं निर्माण झालेली आहेत. आता ही मंदिरं सुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत आणि आपण आपल्या सोयीनुसार कधी सुद्धा तिथे जाऊन दर्शन करू शकतो. त्याचा मार्ग सुलभ आहे. तरी सुद्धा आपल्या मनाला उत्कंठा लागलेली असते, दुर्गम अशा वैष्णव देवीचं आयुष्यात एकदा तरी दर्शन व्हावं याची. तिरुपती बालाजीकडून डायरेक्ट बोलावणं यावं किंवा पंढरपूरला जाण्याचा आपला चान्स व्हावा, अष्टविनायक सहल करावी, 3.5 शक्तिपीठं, 12 ज्योतिर्लिंग जाऊन आपण प्रत्यक्ष पाहावी. तरी भक्ताला उत्कंठा असते आणि तयारी असते त्या दुर्गम अशा भागी वसलेल्या वैष्णव मातेचं किंवा केदारनाथ बाबाचं दर्शन घेण्याची. शिर्डी, तिरुपती, जगन्नाथपुरी, पंढरपूर अशा ठिकाणी तासन तास रांगेत उभं राहून दर्शन घेण्याची. जेजूर गडाच्या 9 लाख पायऱ्या चढण्याची. मग असं का? देव तर तोच आहे. कुठल्याही देवळात गेलं तर तोच दिसणार आहे. मग हा अट्टहास कशासाठी? कारण प्रत्येक ठिकाणचं एक महात्म्य आहे, महत्व आहे. स्थान महिमा गुरुचरित्रामध्ये सुद्धा खूप सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे. आपल्या पूर्व प्राचीन मंदिरांची वास्तुकला, शिल्पकला ही सुद्धा अत्यंत मनमोहक आणि असामान्य आहे. आणि आता असेच एक भव्य, रमणीय, आधुनिक असे मंदिर अयोध्येमध्ये निर्माण झालेले आहे. अयोध्येचं वेगळं महात्म्य काय सांगावं? ती तर श्रीरामांची जन्मभूमीच आहे. या नूतन वास्तूच्या गाभाऱ्यामध्ये श्रीरामाचे आता पुनरागमन झालेले आहे. श्रीरामाचे बाळ स्वरूप अर्थात रामलला आता इथे विराजमान आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिच्यामध्ये एक दिव्य असं प्राचीन मूर्तीसारखं तेज झळकू लागलं, जे सर्वांनीच अनुभवलं. प्राणप्रतिष्ठेनंतर लिटरली मूर्तीमध्ये प्राण आल्यासारखं ती जिवंत वाटू लागलेली आहे. आणि आता अयोध्येला कधी जाईल याचे वेध प्रत्येक राम भक्ताला लागलेले आहे. भक्त मंडळींनी श्रीरामाच्या स्वागतासाठी कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. देशातच काय, विदेशातही त्या दिवशी दिवाळीचे वातावरण होते. ही किमया घडल्यापासून माझ्याही मनात कायम एक श्लोक रुंजी घालत आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवद्गीतेतला हा श्लोक फक्त हिंदूच नाही तर भारतातल्या प्रत्येकाच्या ओळखीचा आहे, लाडाचा आहे आणि तोंडपाठ असलेला आहे. या श्लोकात श्रीकृष्णाने अर्जुनाला असा उपदेश केला आहे की कुठल्याही युगात जेव्हा अधर्मियांचं दुष्कृत्य वाढेल, धर्माची हानी होईल, धर्मावर आघात होतील, त्यावेळी साधू सज्जनांची, पुण्यवंतांची सुरक्षा करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी माझा जन्म होईल, माझा अवतार होईल. संयमी भक्तवत्सल श्रीरामाचं अयोध्येला परत येणं हे तसंच दिलासा देणारं वाटतंय. मंदिर निर्माण कार्यापुरताच आपला सहभाग मर्यादित न ठेवता यापुढच्या अधर्म विरुद्ध धर्म या संग्रामामध्ये श्रीरामाला आपलीही गरज पडणार आहे.
हनुमंत, सुग्रीव, अंगद, जटायू इतका मोठा नाही तरी खारी इतका वाटा तरी आपण नक्कीच उचलू शकतो. राघवाला आपल्या जन्मभूमीमध्ये त्याचे हक्काचे स्थान पुन्हा प्राप्त झाले. अयोध्या पावन झाली, शरयू पावन झाली, भारत देशामध्ये आनंदी आनंद झाला. परंतु रामराज्य पुन्हा प्रस्थापित झाले असे आपण निक्षून सांगू शकतो का? केवळ जय श्रीरामच्या घोषणा देऊन आणि जगन्नाथपुरी, तिरुपती, मायापुरी, द्वारका, मथुरा, पंढरी आणि आता अयोध्याची वारी करून आपण स्वतःला खऱ्या अर्थाने वैष्णव म्हणू शकतो का? नरसिंह मेहता या थोर संताने वैष्णव धर्म किती सोप्या शब्दात वर्णन केलेलं आहे. वैष्णव जन तो तेने कहिए जो पीड पराई जाने रे, पर दुःखे उपकार करे तो ये मन अभिमान नाय रे. तर खरा रामभक्त, कृष्ण भक्त, विष्णू भक्त, वैष्णव कसा ओळखावा? दुसऱ्याची वेदना समजून घेणारा, इतरांना समान वागणूक देणारा तो असावा. पक्षपात, निंदा न करणारा, दिल्या शब्दाला जागणारा, सदैव सत्यवचनी राहून परस्त्रीला माते समान मानणारा, परसंपत्तीचा लोभ न धरणारा, काम क्रोध मत्सर दूर ठेवून, अहंकार दूर ठेवून दुःखितांवर प्रेम करणारा, वात्सल्य दाखवणारा, आपण केलेल्या उपकारांची कुठेही चर्चा न करणारा, तो खरा वैष्णव जाणावा. तर ही श्रीरामाची, श्रीकृष्णाचीच स्वभाव लक्षणे नाहीत का? मग त्यांच्या भक्तांनी या गुणांपासून वंचित का राहावे? क्षत्रिय, ब्राह्मण, शैव, वैष्णव असे आपापसातच सनातनी विभागत राहिले तर धर्म अखंड राहणार तो कसा? माता कैकेयी, अहिल्या, शबरी, सुग्रीव, सुदाम, केवट या सर्वांना त्यांच्या गुण अवगुणांसहित भक्तवत्सल श्रीहरीने स्वीकार केले, आपले मानले. अशीच भूमिका सर्व भक्तांनी सुद्धा अंगीकारली पाहिजे, म्हणजे श्रीहरीचे अवतार कार्य सार्थ होईल. अयोध्येतलं हे मंदिर आणि बाळकरामाचं स्वरूप ही केवळ एक पाषाण मूर्ती नाहीये, तर अनेक सनातनींचा दृढ निश्चय, स्वाभिमान, विश्वास, तळमळ आणि भक्ती ही मूर्त स्वरूपात साकार झालेली आहे. आज या मंदिर निर्माणाच्या निमित्ताने जगात सर्वांच्याच तोंडी राम नाम चढलेलं आहे आणि असे एक आपोआप जपच चालू झालेला आहे. या एका नामस्मरणाने जसा वाल्याचा वाल्मिकी झाला तसे अनेक वाल्मिकी यापुढेही घडो आणि घडतीलच असा विश्वास वाटतोय. मानला तर देव नाही तर दगड. प्रार्थना, आस्था, शुद्ध अंतःकरण हे दगडालाही पाझर फोडून त्याच्यातल्या देवत्वाला जागृत करू शकतात. हिंदू धर्माचा गर्व, माज किंवा अभिमान ऐवजी जर आपण स्वाभिमान बाळगला तर हिंदुत्वाचा नक्कीच बहुमान होईल. मग रामराज्यही प्रस्थापित होईल आणि कलीलाही अवतार घेणं टाळता येईल, नाही का? जय श्रीराम.